कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जीजू, हाँ ठीक आहात ना तुम्ही? हाँ जीजू, मी जे सांगितले त्याचं प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका। कसं आहे, ताईचा स्वभावच असा आहे, तिला ना ॲडजस्टमेंट करता येत नाही आणि अगदी लहानपणापासून आहे तिचं। तिला कोणी इग्नोर केलं ना की तिला खूप राग येतो। म्हणजे लहानपणी आई बाबांनी माझे थोडे जरी लाड केले तरी तिला राग यायचा। सतत लोकांनी तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला। तिला सगळ्या जगाला दाखवून द्यायचं असतं की तीच बेस्ट आहे, तीच कशी हुशार आहे। अख्ख्या जगाने तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला। आता आमच्या घरात तर तिला कोणी इग्नोर करतच नाही आणि शाळेतही सगळे अक्षरा मॅडम करून तिला महत्त्व देतातच ना। पण तुमच्या घरात तसं नाहीये ना, सगळं महत्त्व भुवनेश्वरी मॅडम नाही आणि ते साहजिकच आहे। पण ताईला ते आवडत नाही ना। भुवनेश्वरी मॅडमना एवढा मान मिळतो, तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, हे ताईला सहन नाही होत। तुम्हाला माहित नसेल, तुमचे बाबा भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न करायला तयार झाले होते, तेव्हा ताई खूप चिडली त्यांच्यावर, खूप काय काय बोलली त्यांना। ताई हेही म्हणाली की जर त्यांनी भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न केलं तर ताई तुम्हाला सोडेल। इथे कारस्थान चालू आहे अधिपती। अक्षरा काय होतंय? यांना ओळखले, मला सगळं कळलं अधिपती। या भुवनेश्वरी मॅडमच आहेत। मला सत्ता हवी होती ना, म्हणून तर तुम्ही बाबांशी लग्न करताय। तुम्हाला आता बाबांना नमवायचंय, त्यांना झुकवायचंय। लोकांच्या घरात घुसून खोटं बोलून बळजबरीनं लग्न पत्रात पाडून घेणं हे शोभतं का सुसंस्कृत स्त्रियांना? चारुलता म्हणून या घरात आलात तुम्ही, पण आता भुवनेश्वरी म्हणून हातात बेड्या ठोकून थेट तुरुंगात जाल। जीजू, जीजू काय झालं? काय नाही, तुम्हाला आवडत नाहीये का मी जे बोलतेय ते? नाही नाही आवडत नाही आवडत। मग ताई जे वागतेयत ते आवडतंय तुम्हाला? मॅडम, तुम्ही जे बोलताय त्यातला एकही शब्द मला पटत नाही। अक्षरा, तू थांब जरा। अहो बाबा, तुम्ही यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका। असं काही नाहीये, मला माहितीये ना। हेच हेच तू अशी वागतीस का नाही ताई बरोबर, म्हणून तुला अधिपतीने घराबाहेर काढले, कळलं? त्यांनी मला घराबाहेर नाही काढलंय, मी घराबाहेर पडली। पण त्यांनी तुम्हाला अडवलं काय? हा, जाऊ दिलं ना? काय हो मास्तर, तुम्ही तुमच्या पोरीला असं शिकवलंय काय, खोटं बोलायचं, दुसऱ्यांसमोर काही भी बोलायचं? डोसक्यावर पडलीस का काय ग तू? कळतं का नाही तुला? तुम्ही अधिपतींना त्यांच्या आयुष्यात नगात, हेच खरंय। खोटं आहे, खोटं बोल, तुम्ही दोघे खोटं बोलताय। खोटं? अगं मला अधिपती म्हणले का मला मास्तरीन बाईशी बोलायचंच नाही, नग मला त्यांचे फोन बी नग आणि त्या बी नग, कारण त्यांनी तुझा नंबर ब्लॉक केलाय। फोन उचला, फोन उचला, फोन उचला। हॅलो आजी, अधिपती कुठे आहेत? ते घरी आलेत का? हा, अहो मी खूप वेळ झाला फोन करतेय त्यांना, बिझी लागतोय त्यांचा। अधिपती तुमच्या बरोबर आहेत का हो? नाही का? मी त्यांना खूप वेळ फोन करतेय, त्यांचा फोन बिझी येतोय आणि मला फोनही नाही करत आहेत ते। सॉरी जीजू, म्हणजे तुम्हाला जर माझं बोलणं आवडत नसेल तर मी नाही बोलत। काय सगळं तर बोललाच की तुम्ही, आता काय बोलायचं बाकी ठेवले? जीजू हो, पण मी काय माझ्या मनाने बोलले नाहीये हे सगळं। काय पण शेवटी बहीण आहेत त्या तुमच्या। म्हणून
मला खरंच खूप वाईट वाटतंय. आपण बहिणीविषयी कोण असं बोलतंय काय? तुम्हाला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर चप्पल घ्या आणि मारा मला. नाही नाही खरं. हे घ्या. खोटं वाटत असेल तर मारा मला चपलीने. अहो काय करताय उगाच विषय हार्ड करू नका. चल सॉरी सॉरी म्हणजे अहो जिजू कसं सांगू तुम्हाला. हे सगळं ताईने अवघड करून ठेवलंय. जाऊ दे. आपण हा विषय बंद करूया. मी काहीच बोलत नाही. आणि तुम्ही एवढ्या सणाच्या दिवशी आलात आणि मी हे काय सगळं बोलून बसले. राहू दे. तुम्ही बसा. मी चहा आणते तुमच्यासाठी. हा नाही नाही नको चहा नको आता मी येतो. जिजू थांबा. ताईचा निरोप आहे. काय निरोप कसला? म्हणजे खरं तर मी सांगायला नको होता पण सांगा बोला पुढं काय ते बोला. तुम्ही चिडाल माझ्यावर. अहो नाही बोला आज जे काय असेल ते ऐकूनच जा तुम्ही बोला. नाही जिजू जाऊ दे. एवढं काही सिरियस नाहीये. जाऊ दे. कसं सांगू म्हणजे मी फक्त एक मेसेंजर आहे. मी निरोप पोचवतेय फक्त. तुम्ही माझ्यावर प्लीज चिडू नका ना. नाही हो तुम्ही बोला तर बोला. जाऊ दे जिजू. सिरियस नाहीये विषय. जाऊ दे. अहो हे भातुकलीचा खेळ नव्ह आमच्या संसाराचा प्रश्न आहे. अर्धवट सोडून चालणार नाही. तुम्ही बोला सांगा तर. ताई या घरात खूप कम्फर्टेबल झालीये. तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. असं त्या बोलल्या काय? हा म्हणजे काइंड ऑफ. काय मला ए बघा तुम्ही काय ते मराठीत सांगा. हे मला कळणार नाही. काइंड ऑफ काय ते फडदिशी बोला. म्हणजे ताईला तुमच्याशी लग्न करून पश्चाताप झालाय. त्यासनी ना तुला भेटायचंय ना बोलायचंय. नाहीतर तू मला सांग आजच्या जगात एक फोन करून बोलून घेणं अवघड असतंय काय? बोल. आणि ते तुम्हाला ते स्वेटर द्यायला आले कारण काय थंडीचे दिवस आहेत. उगा स्वेटर घेण्याच्या निमित्तानं तुम्ही इथं यायला न ग म्हणून तुम्हाला तिथं आणून दिला. वय की अधिपतींनी तुझं स्वेटर मुद्दामून दिला आणि म्हणले की तू तुझं तोंड काळं कर तेवढ्यासाठी तू परत येऊ नगस म्हणून. अहो असं नका ना बोलू. अहो किती झालं तरी नवरा बायको आहेत ते. भांड्याला भांडं लागतच ना. म्हणून काय नातं तुटतं का? नातं मनात असतंय. नवरा बायकोचं असू दे नाही तर आई बापाचं. ते तुटतं आधी मनात मग बाहेर कळतं. अधिपतींच्या मनात असलेल्या मंदिरातल्या देवीला तू झिडकारलंस ललकारलंस. तिथंच तुमचं नातं संपलं ग. अधिपती तुला आता स्वीकारणार बी नाहीत आणि माफ बी करणार नाहीत. ओ मास्तर घेऊन जा तुमच्या नतद्रष्ट पोरीला आणि घाला तिचं लोणचं तिकडं घरला. ए जा ना बाई. कशाला उभी आहेस तू इकडं? जा ना तुझ्या घरला. आमसली न काय तुमची दळभद्री पोरगी. हे अगं जा ना बाई. आता जा ना तुझ्या घरला आणि आमचा पिच्छा सोड. तुझा आणि आमचा आता काय बी संबंध नाही आणि आमच्या पोराचा बी पिच्छा सोड. ओ तुम्ही का खुट्यावानी उभायसा? हा घ्या की तुमच्या पोरीला जा की घरला. गरीब भिकारडी लोक. दुर्गेश्वरी मॅडम वाटेल ते बोलू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.